सुंदरत ध्यान होबे विठवारे सुंदरत ध्यान होबे विठवारे सुंदरत ध्यान होबे विठवारे सुंदरत ध्यान होबे विठवारे सुंदरत ध्यान
जायाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला पाया पे
विठ्ठला ठेवी मज तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा तुका म्हणे ऐसी करा निर्वण मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा विठ्ठला पुंडलिक वरदा हरे समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगन निहित पाणी मंडना मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारो सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्रम खलानिशबादापनोदारदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो जन्मभूमि जिते जन्मलोमि
नमो कर्मभूमी जिते वाढलो मी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी, मस्तक हे पायावनी या वारकरी संतांच्या वचनाईका, कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी, लाली मेरे लाल की जित देखो लाल, देखन गई लाल को हो गई लालम, लालाई हनुमंत विराजिये, कथा करुमती अनुसार प्रेम सहित गादी धरू, पधारिये पवन कुमार, सरस्वती माते द्यावे मज स्मृती येतो का कुलती तुझ लागी, आपल्या बाळासी दरात हाती, न करा फजिती जनामध्ये, पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया, सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, कैवल्याचा पोतडा प्रगटला खाली बसलेले सर्व टाळी वाजवा, कैवल्याचा पुतळा प्रगटला कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा निवाडा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा निवाडा चैतन्याचा चैतन्याचा साधकाचा माय बाप दर्शन हरता, साधकाचा माय बाप दर्शन सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा गाथ्यातील अत्यंत महत्वाचा, तुम्हा आम्हाला जाग करणारा आणि उपदेश करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगातून तुकोबराय दोन गोष्टी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. एक, जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून आम्हाला जागवतात, समुपदेश करतात. आणि दोन, आमच्या आयुष्यात ध्येय काय असावं त्या ध्येयाची जाणीव आणि अनुभूती आजच्या अभंगातून करून देताना दिसतात. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो असा, वाजोबर एकदा टाळी. अजूनही 50% लोकांची रेंज आहे. का बरं? पावसामुळे गेली असेल, कोणाचा डीपी मध्ये शॉर्ट सर्किट झाला असेल. पण ऐका, भगवान परमात्म्या करता आपण टाळी वाजवली पाहिजे. कीर्तनात का टाळी वाजवावी? कीर्तनात टाळी होय पातकांची होळी. आयुष्यातली सर्व पाप घालवण्याचं सामर्थ्य जर कुठे असेल तर ते कीर्तनात आहेत. कीर्तनात आल्यानंतर माणसानं काही करा किंवा नका करू, पण ज्या ज्या वेळेस कीर्तनकार म्हणतील त्या त्यावेळेस मोठ्यानं टाळी वाजवून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. वाजवा बरं आता एकदा टाळी. आता आली रे विठ्ठला विठ्ठला. सांगत होतो किम निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलो. सर्वात ज्ञाते, सर्वांना कल्पना आहे. आपल्या या भाग्यवंत गावातील कैलासवासी सावित्रीबाई दादा गायकवाड आईंच्या प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थ श्राद्धानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आईंना जाऊन आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झाला.
1 वर्ष आधी या गायकवाड परिवारावर, 1 वर्ष आधी या गायकवाड कुटुंबावर भली मोठी त्या ठिकाणी दुःखाची पोकळी निर्माण या कुटुंबामध्ये झालेली आहे. सर्व जागा भरून काढता येतील, पण मायबापाची जागा मात्र भरून काढता येणार नाही. मेल्यावर अनेक लोक येतात ना, आल्यानंतर सांगतात, ताई दादा रडू नको, रडू नको, मी तुझ्या आई सारखी आहे, आई सारखी आहे. आई नाही, आईची सर रंबेला सुद्धा येणार नाही. आणि कुठेतरी या गायकवाड परिवारातील आज आमची आई कुठेतरी हरवली आहे. आज बरीच लोक येतील, आल्यानंतर माझ्या ताईला, माझ्या दादाला येऊन म्हणतील की 1 वर्ष कुठं गेला कळालं नाही. अरे 1 वर्ष कसं गेलं तुम्हाला समजलं नाही, पण ते 1 वर्ष कसं गेलं त्या परिवाराला विचारा, ज्या परिवारातून आई निघून गेलेली आहे. आजही आई सकाळी कुठेतरी चहा पिताना आठवत असेल, दुपारच्या भाकरीला आईची आठवण येत असेल. आजही शेताच्या बांधावर गेली की आईची आठवण नक्की आल्याशिवाय राहणार नाही. कारण ममतेची मूर्ती आहे माझी आई. करुणा, वात्सल्य, प्रेम जर आम्हाला कोणाकडनं भेटत असेल तर ते आईकडनं भेटतं. ऐका, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते. करीना भाविन प्रीते, करीना भाविन प्रीते, करीला भाविन प्रीती. ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती. करीना भाविना प्रीती, करीना भाविना प्रीती, करीना भाविना प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीते, करीना भाविन प्रीते, करीला भाविन प्रीते. ऐसे कळवळ्याची जाती, करीना भाविना प्रीते, करीना भाविना प्रीते, करीना भाविना प्रीते, ऐशी कळवळ्यासी जाती तरीला भाविन प्रीती. ती आई आजही आम्हाला आठवत असेल. आई कोण आहे आमच्या करता? ममतेची मूर्ती आहे माझी आई, ममतेची मूर्ती आहे माझी आई. ममतेची मूर्ती जर या जगामध्ये कोण असेल तर ते फक्त आई आहे. म्हणून माणसाचं सर्व जाऊ पण आई जाऊ नये. कुठेतरी संसार सुखाचा झाला, थाटामाटानं संसार नाटला आणि कुठेतरी चांगले दिवस आले आणि मात्र होत्याचं न होतं झालं आणि काळानं घाला घातला. आणि काळानं घाला घातल्यानंतर या संसाराचं होत्याचं न होतं झालं आणि काळानं आमच्या जवळ असणाऱ्यांनी मायेची, ममतेची, प्रेमाची उप देणारी आमच्या जवळची, सर्वात जवळची असणारी व्यक्ती आमच्याकडनं हिरावून नेली. कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार.
अरे सर्व चांगलं चालू असताना अचानक काळानं घाला घातला आणि आई नावाची आमच्या आयुष्यातली सावली आई नावाची प्रेम आई नावाचं मातृत्व मात्र देवानं हिरवून नेलं. आता जगायचं तर कोणाच्या भरोश्यावर जगायचं? कारण या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारे जगाच्या पाठीवर जर कोण असतील तर फक्त 2 लोक आहेत. एक माय आणि दुसरं बाप आहे. तिसरा अजून जन्माला यायचंय. आई आणि वडिलांची काहीच इच्छा नाही. इच्छा एकच आहे, माझा दादा, माझा लेक, माझं बाळ दिवसातून डोळ्यापुढे एकदा दिसावं. याच्या पलीकडे मायबापाची तुमच्याकडे काहीच इच्छा नाही. आणि निस्वार्थ प्रेम करणारी जगाच्या पाठीवरची 2 मूर्ती आहेत, एक माय आणि दुसरे बाप. आणि म्हणून सर्व जावं पण मायबाप जाऊ नये. पण शोकांतिक आहे, आज बरीच लोक अशी आहेत की जिवंत असताना मात्र मायबापाची किंमत त्यांना कळत नाही. खरं सांगू मायबाप आमच्यासाठी मिठासारखे आहेत. कोणासारखे? मिठासारखे. अक्षय महाराज, जोपर्यंत जेवणात मीठ आहे तोपर्यंत त्या मिठाची किंमत आम्हाला कळत नाही. पण एखाद दिवस कळत न कळत जर जेवणात मीठ घातलं गेलं नाही तर एक घास घशाच्या खाली उतरत नाही. तसं जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत कळत नाही, पण गेल्यावर मात्र एक दिवस सुद्धा पुढे सरकत नाही. याला मायबाप म्हणतात. आणि म्हणून माणसाच्या आयुष्यातलं सर्व जावं पण माणसाच्या आयुष्यातलं माय आणि बाप नावाचं हे व्यक्तिमत्व कधी जाऊ नये. आणि गेलं तर समजावं आपला सुखाचा समुद्र आटला म्हणून. आणि कुठेतरी दुःखाचा डोंगर आज या गायकवाड परिवारावर कोसळलेला आहे. आई नावाची मातृछाया, आई नावाची प्रेमछाया, वात्सल्य मूर्ती मात्र आज राहिली नाही. पण ती जरी राहिली नाही पण कुठेतरी बसून आजही ती आमची आई आमच्या दादाला, आमच्या ताईला, आमच्या सुनील दादाला त्या ठिकाणी आशीर्वाद देत असेल. हो सांगू, त्या आईनं जर आपल्या लेकरांवर सुसंस्कार घातले नसते तर आज एवढा मोठा उत्सव आई गेल्यानंतर 1 वर्षानंतर झाला नसता. आईनं आपल्या लेकरांवर, आपल्या नातवंडावर घातलेले सुसंस्कार, त्याची ही पोचपावती आजचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. सर्वसाधारण कुटुंब आहे, श्रीमंत कुटुंब नाही, गर्भ श्रीमंत कुटुंब नाही. शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेली ही लेकरं आहेत. पण महाराज आज आदर्श घ्यावा. मला असं वाटतं अख्ख्या जगानं आदर्श घेतला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांचा. का? अहो शेतकरी एक वेळ घरात, दारात, शेतात नाही पिकलं तरी कधी तो त्या ठिकाणी दुःख मानत नाही. पण खिशात पैसा नसू द्या, खिशात नाणा नसू द्या, घरात अन्नाचा कण नसू द्या, तरी चेहऱ्यावर जो समाधान ठेवतो ना त्याला शेतकरी म्हणतात. आणि सांगू, आमच्याकरता सर्वात श्रेष्ठ आणि आदर्श जर कोण असेल तर शेतकरी परिवार आहे. का? कितीही दुःखाचे दिवस आणि कितीही समस्या येऊ द्या पण आपल्या मायबापाला बाजूला न टाकता, आपल्या मायबापाला अनाथ आश्रमात न टाकता, वृद्धाश्रमात न टाकता स्वतःच्या जवळ ठेवून मरेपर्यंत त्यांची सेवा करणारा जगाच्या पाठीवरता फक्त शेतकरी, बाकी कोणीच नाही. जी मोठी मोठी झाली तुमची शोकांतिका आहे, जाऊन बघा वृद्धाश्रमामध्ये. कुठल्याच शेतकऱ्याचे मायबाप तुम्हाला त्या कुटुंबात म्हणजे त्या वृद्धाश्रमामध्ये सापडणार नाही. सापडतील ती कोणाची? जे वेल एज्युकेटेड झालेत त्यांची. एक वक्ता गोड म्हणतो, गोरख बाबा, मेरी माँ आज भी अनपढ़ है. किसने पूछा भाई साहब आपकी माँ आज भी क्यों अनपढ़ है? उसने जवाब दिया, मेरी माँ आज भी अनपढ़ है. जब भी मैं माँ को बोलता हूँ कि माँ एक रोटी दे दो तो मेरी माँ इतनी अनपढ़ है, आज भी उसे एक रोटी बोला तो 2 रोटी मेरी थाली में परोसती है. ये मेरी माँ है. आणि म्हणून आई सारखी मूर्ती या जगामध्ये नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. काय नाही केलं त्या आईनं आमच्या करता? शाळेतून घरी येताना उशीर मला होई, गल्लो गल्ली पाहात फिरे तू गमलाई. तुझ्या या उपकाराची ओ, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आई वडिलांचे उपकार काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, आणि ठेवीता हा पाही जीव थोडा. ऐका, जीवन जगत असताना आपल्यावर देवाचेही ऋण आहेत, संतांचेही ऋण आहेत आणि पितरांचेही ऋण आहेत. शास्त्रानं देवाचं ऋण फेडण्याकरता वेगळी पद्धत, वेगळी कृती सांगितली.
संतांच्या ऋणातून उतरही होण्याकरता वेगळी पद्धत वेगळी कृती सांगितली आणि पितरांच्या उपकारातून उतरही होण्याकरता वेगळी पद्धत आणि वेगळी कृती सांगितली. आपल्यावर जर आपल्या पितरांचे उपकार असतील तर ते आपण फेडू शकत नाही, पण त्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आणि कृतज्ञता व्यक्त करण्याकरता वेदांतानं 3 कृती आम्हाला सांगितल्या. सर्वात पहिली सांगितली जीवतो वाक्य करणात. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत मायबापाचा सांभाळ करा. मायबापाला जपा, त्यांची शब्द जपा, ते म्हणतात त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा. कारण मायबापाला कधीच वाटत नाही की आपल्या लेकराचं वाईट व्हावं म्हणून. जगाच्या पाठीवर फक्त मायबाप आहेत जे विचार करतात आपल्यापेक्षाही मोठं जर कोणी झालं पाहिजे तर आपल्या लेकरानं झालं पाहिजे. हा विचार जगाच्या पाठीवर फक्त मायबापाकडे आहे. मग मायबाप आहेत तोपर्यंत त्यांची शब्द जपा. पण शोकांतिका आता अशी आहे, मुलगा मोठा झाला, दिदी मोठी झाली, कॉलेज शिकायला लागली, मायबाप बोलायला लागले की त्याच मायबापाला तो म्हणतो आई बाबा तुम्ही बोलू नका, तुम्ही बोलू नका, तुम्हाला कळत नाही. मी म्हणतो मायबापाला कळलं नसतं तर लहानपणी तुझ्या डोळ्यात काळं काजळ भरण्याऐवजी हिरव्या मिरच्याचा ठेसा नसता का भरता आला. पण म्हणतो मायबापाला कळत नाही. अरे जिवंत आहे तोपर्यंत जपा. जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आणली नाही कधी खाया मिठाई, आता डॉक्टर कसली दवाई. अरे जिवंत असताना राजा तुला म्हणत होती दादा अरे गोड खाण्याची इच्छा होते, तर तू म्हणत होता आई पैसे नाही, आई दुकान बंद आहे. आणि गेल्यावर मात्र डॉक्टरला सांगतो डॉक्टर साहेब 3 लाख नाही 4 लाख रुपये देतो पण माझ्या आईचा जीव वाचवा. शक्य आहे का? नाही. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. अरे मेल्यावर घरची लोक काय सांगतात, मेल्यावर तर आजूबाजूची लोकही येऊन ढाई मोकळून रडतात. त्यात काय अर्थ आहे? मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, नको दिखावा दाव जगाला, मोडला नाही कधी रुपया दोनाला, तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिले. म्हणून एवढं सर्व करून सुद्धा जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळ करणं म्हणजे त्यांच्या उपकाराविषयी जाणीव म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. जीवतो वाक्य करणार. चला पुढे. मृताहाम भुरी भोजनात. ती व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावानं अन्नदान करणं म्हणजे त्यांच्या उपकारातून उतराई होणं. आणि तिसरी कृती सांगितली गयायाम पिंडदानश, गयेला जाऊन पिंडदान करणं. या 3 कृत्या जर आम्ही आमच्या आयुष्यात केल्या तर पितरांच्या उपकारातून उतराई होतो. आज या गायकवाड परिवारानं आई होती तोपर्यंत तर सांभाळ केलेला आहे, पण आई गेल्यानंतर सुद्धा मृताहाम भुरी भोजनात अन्नदान आहे. आणि नक्कीच काही दिवसानंतर गयायाम पिंडदानश तोही विधी होईल. पण त्या अन्नदानासोबत वारकरी संप्रदाय संलग्न असल्यामुळे फक्त अन्नदान नाही तर ज्ञानदानाचा कार्यक्रम या कीर्तनाच्या माध्यमातून आहे. विठ्ठल हरी विठ्ठल. त्या निमित्तानं आजची ही सेवा ज्यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली, आमचे परमश्रद्धेय परम मित्र आणि वारीत आमचा चांगलाच परिचय झाला. वारीत आमच्या सोबत असणारे श्री हरिभक्त परायण आमचे जिवलग मित्र परमार्थप्रेमी तुषार दादा यांच्या संपर्कातून, सुनील दादा यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली. येऊन उपस्थित झालो. तुम्हा मायबापाचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. आज कीर्तनाकरता ज्यांची अत्यंत महत्वाची प्रार्थना उपस्थिती आहे. असं म्हणतात उपोषकाला जर पोषण साथ भेटली, पोषक साथ म्हणजे उपोषकला पोषक साथ भेटली तर इथला जो कार्यक्रम, इथला जो उत्सव आहे तो अप्रतिम होत असतो. या ज्ञानं पोषक साथ देण्याकरता जी वैष्णव गुरुजन आज प्रार्थना उपस्थिती ज्यांची जे या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यात पहिली अत्यंत महत्वाची प्रार्थना उपस्थिती श्री हरिभक्त परायण भजनप्रेमी भजन सम्राट संगीत विशारद आमचे जिवलग मित्र परमश्रद्धेय गोरख महाराज गतीर या ठिकाणी उपस्थित. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. महाराजांच्या बाजूला गोडगड्याचे धनी मालक भजनप्रेमी संगीत विशारद भजन सम्राट आमचे परम मित्र जिवलग मित्र अक्षय महाराज या ठिकाणी उपस्थित. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. पखवाजावर ज्यांची अत्यंत तोलामोलाची साथ आहे श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर आदरणीय परम श्रद्धेय. कारण जो विषय आपल्याला येत नाही आणि तो विषय समोरच्याला येत असेल तर आपल्याला गुरु मानायला काही हरकत नाही. या अनुषंगानं ज्यांची पखवाजावर अत्यंत तोलामोलाची साथ आहे परम श्रद्धेय परम मित्र श्री हरिभक्त पारायण महेश महाराज या ठिकाणी उपस्थित. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. समस्त भजी मंडळ, आपल्या परिसराचं वैभव श्री हरिभक्त परायण अनिल महाराज, त्याच पद्धतीनं श्री हरिभक्त परायण सागर महाराज,
सागर महाराजांचा आमचा पहिलाच परिचय, पण इथून पुढे परिचय राहील. हा, कमीत कमी व्हॉट्सअपवर भेटू, नाही भेटले तर कमीत कमी स्टेटसवर भेटू, आहे का नाही? स्टेटस महत्वाचं आहे सध्या. ऐका, सागर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत तोलामोलाची महाराष्ट्रातली एक टॉप साऊंड सिस्टीम म्हणजे श्री हरिभक्त पारायण आमची काळूबाडू साऊंड सिस्टीम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती का, दादा ही साऊंड सिस्टीम तोपर्यंत चांगली चालत राहील जोपर्यंत कटेवर हात ठेवून माझा विठोबा तुमच्या सिस्टमवर उभा आहे ना, तोपर्यंत या सिस्टमला महाराष्ट्र नाही भारतात तोड नाही, एवढं लक्षात ठेवा. एवढी अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे. अनेक साऊंड सिस्टीम पाहिला, पण अशी विठोबा आणि रुक्माई ठेवलेली साऊंड सिस्टीम कुठंच नाही बघितले. म्हणून गोड अशी साऊंड सिस्टीम दादाची आहे. चित्रीकरणाकरता जे उपस्थित महाराष्ट्रातलं एक नामवंत युट्यूब चॅनल राघव चॅनल याचे सर्व जनक दादा या ठिकाणी आहेत. आमचे जिवलग मित्र, परमार्थ प्रेमी आणि तळातळामध्ये काळाकाळामध्ये घराघरामध्ये भक्तीचा नाद ज्या चॅनलनं सर्वांना लावला ते भक्तिनाथ चॅनलचे सर्व आमचे रोहन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं आजच्या कार्यक्रमाला आलेली ही शोभा. विठ्ठल आणि सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. जायाचे शरीर जाई लक्षणात, जायाचे शरीर जाई लक्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. तुकोबराई या अभंगातून आम्हाला जागवतात. ऐका, एक जगतो, दोन जगवतो आणि तिसरा म्हणजे जागवतो. जगतो तो जीव आहे, जगवतो तो देव आहे आणि जागवतात ते संत आहे. संतांनी आम्हाला पदोपदी त्या ठिकाणी जागवलेले. उठा सकाळ जन, पहिलं जागवलं कोणाला? देवाला. उठले नारायण, उठा सकाळ जन, उठले नारायण, उठा सकाळ जन, उठले नारायण, उठा सकाळ जन, उठले नारायण. आनंदले मुनी जना तिनी लोक, आनंदले मुनी जना तिनी लोक, करा दे जयकार वाद्याचा गजर, करा दे जयकार वाद्याचा गजर. आनंदले मुनी जना तिन्ही लोक, आनंदले मुनी जना तिन्ही लोक, करा दे देकार वाद्यांचे गजर, करा दे देकार वाद्यांचे गजर. पहिलं जागवलं देवाला आणि दुसरं जागवलं ते जीवाला. पहिलं देवाला जागवणं आणि दुसरं जीवाला जागवणं. एक तुकोबराई या अभंगातून जागवतात आणि दोन या अभंगातून तुकोबराई आमच्या आयुष्यात ध्येय कुठलं असलं पाहिजे त्या ध्येयाची अनुभूती आम्हाला आजच्या अभंगातून देताना दिसतात. ऐका, यच्छ यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या उद्धाराकरता अखंड देह जजुणारे जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरांनी या समाजाच्या कल्याणाकरता एक नाही, दोन नाही, तीन नाही, जवळजवळ 4 कोटी अभंगांची निर्मिती केली. या 4 कोटी अभंगांपैकी 3,99,908 अभंगाची उपलब्धी आमच्याकडे नाही. जी उपलब्धी आहे ती 4,092 अभंगांचा गाथा आणि त्या गाथ्यातील 3,052 क्रमांक नंबरचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. कधीतरी जर याची बेरीज केली तर आम्हाला लक्षात येईल 3,052 3 + 2 + 5 बरोबर 10 होतं. म्हणजे पंच ज्ञान इंद्रिय आणि पंच कर्म इंद्रियाला उपदेश करताना तुकोबराय म्हणतात, बाबा आपल्या आयुष्यात जर ध्येय काही ठेवायचं असेल तर ध्येय एकच ठेवा, ते म्हणजे काय? कहा गोपीनाथ पावेची ना. आमच्या आयुष्यात ध्येय जर काही असलं पाहिजे तर भगवान परमात्मा. ऐका, सध्या परिस्थिती आहे माणसांची मनं विखुरलेली आहेत. माणसाला कळत नाही, लहान तोंडी मोठा घास घेतो. पण सध्या आमच्यामध्ये प्राण्यामध्ये काहीच फरक नाही. कुत्रा का धावतो त्याला कळत नाही, तसं आयुष्यभर मनुष्य का धावतो त्याला सुद्धा कळत नाही. एक दिवस धावता धावता संपतो, पण त्याची धावणं थांबत नाही. का? कारण आमच्या आयुष्यात अजूनही आम्ही आमच्या आयुष्यातलं ध्येय फायनल केलेलं नाही. जब तक आपका डेस्टिनेशन फायनल नाही होगा, जोपर्यंत तुमचं ध्येय फायनल नाही होणार तोपर्यंत तुम्ही किती धावलात तरी थांबणार नाही आणि तुमच्या मुखातून ते शब्द कधीच येणार नाही. आता निशंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची. हा शब्द, हे शब्द आमच्या मुखातून येण्याकरता, कारण सांगू का, संतांचं वचन, संतांचे शब्द म्हणजे स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर कीर्तनातून एक वाक्य सांगायचे. मामा म्हणायचे, संतांचे शब्द म्हणजे मोत्याचं माप आहे. कोणाचं माप आहे? कमी नाही
आणि जास्तही नाही. आमचे तर श्री गुरु सांगतात गोरखदादा, कधीतरी तुकोबरांचे अभंग वाचताना आम्हाला कधीतरी रडू आलं पाहिजे, तुकोबरांचे अभंग वाचताना कधीतरी आम्हाला हसू आलं पाहिजे, आणि कधी कधी तुकोबरांचे अभंग वाचताना अंगावर शहारे उभे राहिले पाहिजे. तसं माऊली ज्ञानोबरांच्या ओव्या वाचताना देखील आम्हाला कधीतरी रडू आलं पाहिजे, कधीतरी स्फुरण आलं पाहिजे, कधीतरी त्या ठिकाणी हसणं आमच्या चेहऱ्यावर आलं पाहिजे. पण सांगू, आज शोकांतिका आम्ही गाथा वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, पण हसणं येत नाही, रडणं येत नाही, आणि अंगावर शहारे उभं राहत नाही. पण ऐका मायबाप, ज्या दिवशी या वारकरी संप्रदायातल्या संतांनी निर्माण केली ग्रंथ, ती ग्रंथ परंपरा जोपासत असताना, ही संत परंपरा जोपासत असताना माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीने जगद्गुरु तुकोबरांचा गाथा समोर घेतला, आणि ती अभंग वाचताना, ओव्या वाचताना जर तुम्हाला रडायला आलं, काही अभंग वाचून जर हसायला आलं, आणि काही अभंग वाचून जर समजा अंगावर शहारे उभे राहिलेत, तर समजून घ्या त्या दिवशी तुम्ही गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचत नाही, तर त्या दिवशी प्रत्यक्षात मुक्त कैवल्याचे जुनिधी भगवान श्री ज्ञानोबराय आणि जगद्गुरु तुकोबराय तुमच्यासोबत संवाद साधतायत. एवढा विश्वास, एवढा आत्मविश्वास आमच्याकडे असला पाहिजे. म्हणून ही शब्द आम्ही जपली पाहिजेत. आता आणि शंतीने हे आमच्याकरताच वापरलंय. पण कधी विसावा आम्हाला भेटेल? अहो विसावा, मनुष्य मेल्यानंतर तुमच्याकडे जाडतात का? बोला ना, टकमक टकमक. माणसं मेल्यावर जाडतात ना? बरं, माणसं मेल्यावर माणसाला स्मशानात नेण्याकरता किती लोक लागतात? बोला पटकन, किती लोक लागतात? 4. अरे बोला ना, किती? 4 आणि 1 मडकं धरणार आहे ना. बरं, जसं त्याला घरून उचलतात, स्मशानाच्या आधी एका ठिकाणी ठेवतात, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? विसावा. पण खरं सांगू, तो कधीच नसतो मरणाऱ्याला विसावा. फक्त मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनिटं खाली बसावा म्हणून विसावा. कसला विसावा? आयुष्यभर धावपळ, आयुष्यभर धावपळ, तेव्हा विसावा भेटला नाही, आता विसावा भेटणार आहे का? आपलं धावणं संपलं पाहिजे, आणि त्याच्याकरता आपल्या आयुष्यातलं ध्येय आपल्या समोर पाहिजे. सोपं सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. मला सांगा, तर तुम्ही कीर्तनाला कुठून आले? बोला पटकन बोला. कुठून आले कीर्तनाला? बोलता का? जाऊ घरी. कुठून आले? घरून. बरोबर. आणि कीर्तन झाल्यावर कुठं जाणार आहे? कुठं जाणार आहे? माझ्या. मग पूर्ण सांगा ना, कोणाच्या? ऐका, कीर्तनाला घरून आलात आणि कीर्तन झाल्यावर घरी जाणार आहे. याचा अर्थ घरी जाताना तुम्हाला तुमचा रस्ता माहिती आहे, पण इथून उठत असताना जर तुमच्या मनात हे ध्येयच नसेल, हे तुम्हाला माहितीच नसेल की मला कुठे जायचंय, तर आयुष्यभर जरी फिरलात तरी तुम्ही एका जागेवर पोहोचू शकत नाही. आमच्या आयुष्यातलं ध्येय प्राप्त करून घेणं म्हणजे जीवनाचं सार्थक होणं. तुकोबराय आजच्या अभंगातून आम्हाला ते सांगतात, बाबा, याच्या त्याच्या मागे धावण्यापेक्षा, याच्या त्याच्यासोबत नातं जोडण्यापेक्षा तुला नातं जोडायचं असेल तर देवासोबत नातं जोड. अरे, आम्ही जोडलेली नाती ही इथंच राहणार आहे, पण देवासोबत जोडलेलं नातं अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा. अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा. अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा. अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा. अंतकाळीचा सोयडा तुका म्हणे विठोधरा. अंतकाळीच्या वेळेला येणारा आमच्या जवळचा जर कोण असेल तर तो फक्त भगवान परमात्मा आहे. मी रोज कीर्तनातून एक वाक्य आवर्जून सांगतो, महाराज, तुम्ही देवासोबत आहे ना, देवासोबत तुम्ही कुठलंही नातं लावा, कुठलंही नातं देवासोबत जोडा, तो देव त्याच इमानदारीने तुमच्यासोबत ते नातं निभवल्याशिवाय राहणार नाही. देवाला तुम्ही भाऊ बनवा, देव तुमच्यासोबत भावाचं नातं तेवढ्याच इमानदारीने निभवल. देवाला तुम्ही आपलं सखा बनवा, देव ते नातं तुमच्यासोबत तेवढ्याच इमानदारीने निभवल. अरे देवाला तुम्ही पत्नी बनवा, देव ते नातं सुद्धा तेवढ्याच इमानदारीने निभवल. या जगाच्या पाठीवर इमानदारांनी नातं निभवणारा जगाच्या पाठीवर फक्त एक आहे, तो जगाचा जगदीश्वर पांडुरंग परमात्मा आहे. आणि म्हणून आम्ही नाती जोडली पाहिजे ते देवासोबत. आणि मग उभे राहा देवा पुढं आणि म्हणा त्या देवाला, देवा, माझं माय बाप जर कोण असेल तर तू आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता. राहा देवा पुढे उभं, सांगा त्या देवाला, देवा तू कोण आहे? आई, देवा तू कोण आहे? तूच माझी आई देवा,
तूच माझा बाप गोड मानोनी घे सेवा पोटी घाल पाप देवा तूच आहे आणि देवा तूच बाप आहे. मग आता देवा एकच काम कर. काय कर? आता या भक्ता करता धावून ये, एकदा धावून ये. कारण तू जर माझ्याकरता धावून आला नाही तर माझा उद्धार होणं शक्य नाही. म्हणून कधीतरी संवाद देवासोबत जोडा आणि देवासोबत संवाद साधा. कोण कहते है भगवान खाते नाही, कोण कहते भगवान बोलते नाही. भगवान सर्व करतो, फक्त आपण पुढे आलं पाहिजे. देवाची एक प्रतिज्ञा आहे, तू मेरे लिए एक कदम आगे बढ़ा के तो देख, तेरे लिए 10 कदम में चल के ना आऊ तो फिर मुझे कहना. हे देवाचं म्हणणं आहे. म्हणून आम्ही देवासोबत नातं जोडलं पाहिजे. मग देवाला म्हणा, काय म्हणा? देवा आता तू आमच्या करता धावून ये. का? करुणा कल्लोळे स्वर दे स्वर. करुणा कल्लोळे भक्त जन वसले, भक्त जन वसले. ये ओ विठ्ठले भक्त जन वसले, भक्त जन वसले. बापा करताय. तुम्हाला वाटत असेल की या जगाच्या बापाचे आपल्यावर काकणभर उपकार आहे, तर हात वरती करून एकदा त्या देवा करता टाळी वाजवायची. करा हात वरती, हात वरती करा. हात जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारची शपथ आहे. हा आणि आजचं भजन जगाच्या बापा करता टाळी टाळी. हा पांडुरंग 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 पांडुरंग
सांगू, आता तुम्ही पांडुरंग पांडुरंग जे म्हटले ना, हे देवाचं नाव आहे, पण याच्यात बऱ्याच महिला असतील जे पांडुरंग म्हणत नसतील. मी काल रात्री मानवत जोड कीर्तनाला होतो गोरख बाबा. मग मी बसले, आता नवरात्र उत्सव चालू आहे ना, सध्याचं सीझन आहे नाही का. तर मी महिलांना म्हटलं म्हणा पांडुरंग. सर्व म्हणत होते पण समोर बसलेली काही म्हणत नव्हती. मग मला राहुल आणि मी आजीला म्हटलं, आजी म्हण ना पांडुरंग. म्हणे म्हटलं अगं म्हण ना. म्हणे म्हटलं का बरं म्हणत नाही. म्हणे त्यांचं नाव काय मी माझ्या अगं तुझा पांडुरंग कुठे, तो पांडुरंग कुठे, त्या पांडुरंगाचं वर्ण आहे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जोडायचं असेल तर त्या देवासोबत जोडा, पण जगाचा जगदीश्वर भगवान पांडुरंग परमात्मा अजूनही त्या भगवंताची मला प्राप्ती होत नाही. कुठेतरी खेद, कुठेतरी शोकांतिका वाटू लागली. आणि मग मात्र जगद्गुरु तुकोबाराय विचार करतात, बाबा हे शरीर कधी जाईल सांगता येत नाही, पण अजूनही देवाची प्राप्ती मला होत नाही असे विचार करणारे तुकोबाराय आपल्या जागेवर स्थानापन्न होऊन विचार करत असताना समोरून संत मंडळी जाताना दिसली. जगद्गुरु तुकोबाराय तात्काळ उभे राहिले आणि संतांच्या पायावर जाऊन दंडवत घातला. लिंग की प्रतिमा दिठी देखत यंगष्टी लोटी जी का काठी पडली जैसी. पायावर जसं दंडवत घातला आणि उठून उभे राहिलेत, हात जोडलेत आणि संतांना सांगितलं की बाबा तुम्ही आता देवाकडे जातच आहात ना, तर एवढं एक काम करा, काय माझा निरोप त्या पांडुरंगाला द्या. अभंगाचं पहिलं दुसरं चरण. तुम्ही संत सारे हा पूर्वार्ध झाला ना, आणि दुसरा काय असतो उत्तरार्ध. उत्तरार्ध असतो ना. उत्तरार्ध म्हणताना शेवटी जेवढे जिथं त्यांनी क्लोजिंग केली तिथं आम्हाला एक आठवलं, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना, हारे के सहारे मेरे हारे के सहारे हारे के सहारे मेरे हार हराओ ना, तुम्ही संत सारे कृपेचे सागर
गोड आहे. असं वाटतं ना कीर्तन करूच नाही, या दोघांचं गायन आणि दादाचं वाजवणं एवढंच ऐकत राहावं. पण पाकिटापुरता का होईना विठाला विठाला विठाला. मेल्याही माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य जर कशात असेल तर ते संगीतात आहे. कशात आहे? पण ती संगीता तुमच्या गावची नाही बरं. संगीत म्हणजे म्युझिक, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुकोबराय म्हणतात संतांना, बाबा आता तुम्ही देवाकडे जात आहात तर देवाला माझा एवढा निरोप द्या. पण निरोप देत असताना आधी त्यांचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही कृपेचे सागर आहात आणि तुम्ही कृपेचे सागर आहात म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करणार. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, पुढे कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही सर्व कृपेचे सागर आहात. मग करायचं असेल तर काय करा? निरोप हा पार सांगा देवा, त्या देवाला माझा एवढा निरोप द्या. पण तुकोबराय तुमचा निरोप काय? तुकोबराय म्हणतात त्या देवाला सांगा, त्या मृत्यू लोकामध्ये तुका नावाचा एक भक्त तुमची वाट बघतोय आणि तो आजही विचार करतो, कारण जास्त दिवसाचं आयुष्य देवानं दिलं नाही आहे. हे शरीर जाणार आहे आणि अजून तुमची भेट होत नाही. अभंगाचं पहिलं चरण आहे. जायचे शरीर
लक्षणात कहा गोपीनाथ बावीची ना प्रतिम. तुकोबराय म्हणतात त्या देवाला सांगा हे शरीर कधी जाईल सांगता येत नाही, कारण हे मिळालेलंच त्याच्याकरता आहे. जायाचे शरीर जाय लक्षणात भरोसा नाही हो, हे कधी जाईल सांगता येत नाही, कारण तो जन्माला आला त्याला मरण निश्चित आहे. ज्याचं बारचं झालं त्याचं तेरचं होणार आहे, जो खाटीवर आला तो ताटीवर जाणार आहे. माऊली ज्ञानोबराय गोळवर्णन करतात. माऊली ज्ञानोबराय म्हणतात जसं दिंडोरी एक गाव आहे, वणी एक गाव आहे, पिंपळगाव एक गाव आहे, नाशिक एक गाव आहे, तसं देहरूपी सुद्धा एक गाव आहे. आणि देहरूपी गावाला आलात तर एक गोष्ट निश्चित तुमच्या आयुष्यात होईल. काय? देहाची गावाली जन्म मृत्यूची सोहळीया ना म्हणू नये धनंजयाची परी. हे धनंजया, या देहाच्या गावाला आल्यानंतर जन्म आणि मृत्यू हे दोन सोहळे आमच्या आयुष्यात नक्की होणार आहे. एक झालाय आणि दुसरा नक्की होणार आहे. म्हणून बघा, जन्मही आमच्या हातात नाही आणि मरण देखील आमच्या हातात नाही. जन्म जर आमच्या हातात राहिला असता तर आज कोणीच गरीबाच्या घरात जन्माला आलं नसतं, प्रत्येकानं श्रीमंताचं घर गाठलं असतं. तसं मरण देखील आमच्या हातात नाही. हे दोन सोडे हो म्हटला तरी करावे लागणार आहेत आणि नाही म्हटला तरी करावे लागणार आहे. कारण आणि शरीर जाता गवे नाशिवंत स्वभावे म्हणून तू अजून जावे पंडुकुमार. याचा स्वभाव आहे नाश पावणं, म्हणून एक दिवशी जाणार आहे. बघा, कालांतरानं काही दिवसानं आंब्याचं सीझन आहे. ऐका, प्युअर केशरी कुठले? तिकडचे, कुठल्या भागातले? कोकण पट्ट्यातले प्युअर केशरी 1 डझन. 1 डझन म्हणण्यापेक्षा 1 डझन, 1 किलो नाही, डझनवर घेऊ. 1 डझन आंबे आणा, प्युअर केशरी, हापूस आंबा. आणि 1 डझन आंबा आणला, ते आंबे आणलेत की फ्रीज मध्ये ठेवा. खरं खरं सांगा, ते आंबे किती दिवस फ्रीज मध्ये ठेवले म्हणजे चांगले राहतील हो? बोला ना, किती दिवस? माता माऊली, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, बरोबर आहे ना? 2, 4, 5 दिवसांनी जर ते आंबे आम्ही खाल्ले नाहीत तर ते आंबे, ऐका, आंबे चिरून खाल्लेत तरी ते संपणार आहेत, आंबे पिळून खाल्लेत तरी ते आंबे संपणार आहेत, आणि आंबे चिरून नाही खाल्लेत, पिळून नाही खाल्लेत, तसेच ठेवून दिलेत तरी ते संपणार आहेत. तसं स्वभावनाश, आश्रयनाश आणि परतानाश. माणसाला परतानाशात मृत्यू नाही आला तर आश्रयनाशात येईल. आश्रयनाशातही मृत्यू नाही आला तरी त्याला एक दिवस जावं लागेल. याला स्वभावनाश म्हणतात. नाशिवंत स्वभावे, याचा स्वभाव आहे नाश पावणं, आणि कधी जाईल सांगता येत नाही. तुकोबराय म्हणतात हा देह कधी जाईल सांगता येत नाही. मग त्याच्या आधी जर करायचं असेल तर काय करायला पाहिजे? तुकोबराय संतांशी संवाद साधत असताना तुम्हा मला उपदेश करतात की बाबा, आपल्या आयुष्यातलं ध्येय जर काही असेल तर आमच्या आयुष्यातलं ध्येय 50 एकर नाही आहे, आमच्या आयुष्यातलं ध्येय 2 बंगले नाही आहेत, आमच्या आयुष्यातलं ध्येय BMW मर्सिडीज ही नाही आहे. आमच्या आयुष्यातलं ध्येय जर काही असेल तर गोपीनाथ म्हणजे भगवान परमात्मा आहे, आणि तो भेटत नाही. आणि म्हणून आम्हाला जर विचार करायचा असेल तर तो विचार करायचा आहे की देवाची प्राप्ती आम्हाला अजून का होत नाही? का हा गोपीनाथ पावेची ना, का तो देव पावत नाही? मग एक दुर्योधनाच्या जातीतला असणारा व्यक्ती समोर आला, म्हणे देव सोडून अन्न मिळालं, देव सोडून नरदेह मिळाला, देव सोडून सर्व काही, मग देवाची गरज काय? देवाची गरज आता नाही तुला, देवाची गरज कधी पडेल? संकट आल्यावर मग देव आम्हाला आठवतो, सुखात देव आठवत नाही. ऐका, सुखात जे तुमच्या सोबत आहे त्यांना जीव म्हणतात, आणि दुःखात जो आपल्या सोबत असतो त्याला देव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक माणसाला देवाची गरज आहे. या मनुष्य म्हणजे मृत्यू लोकांमध्ये तरुण जाण्याकरता मला भगवंताची गरज आहे. आणि भगवान परमात्मा कोण आहे? संतांनी तो गोडवर्णन करलं. आमच्या करता पांडुरंग परमात्मा म्हणजे कोण आहे? ऐका, अनंत रूपा
त्याचे माहेर अनंत अनंत वापर तो हा कटी कर उभा. मग एकाने विचारलं का म्हणे सर्व देव बसलेले झोपलेले तुमचा देव उभा का बरं आहे? तुमचा देव उभा का बरं आहे? बरं उभा आहे तर उभा आहे, कमरेवर हात ठेवून का उभा आहे? कारण देव म्हणतो भवसागर तरता कार्य करीत असे चिंता पहिले उभा जाता कटिकर ठेवून या त्याचे पायी घाला मिठी. हा भवसागर तरुण जाण्याकरता भगवान परमात्म्याकडे जावंच लागेल. म्हणजे भगवंताची गरज आम्हाला आहे. तुकोबराय म्हणतात कधी हे शरीर जाईल सांगता येत नाही. खंत एक आहे काहा गोपीनाथ पावीची ना. म्हणून तुम्ही एक काम करा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. आणि देवाजवळ गेलात तर देवाला एक सांगा काय, अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मज. आज या गायकवाड परिवाराकडनं त्या देवाला सुद्धा तेच सांगणं, अनाथ अज्ञान आमच्या आईला कोणी नाही देवा. आता ती तुझ्याकडे आलेली आहे ना, मग तिला तुझ्या पायाजवळ जागा देणे चिर शांती लाभू दे. पाया पे विठ्ठला ठेवी मज तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी टाळी. हा हाताला टाळी, मुखानं नामस्मरण. हा पाया पे विठ्ठला ठेवी मज तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. तुकोबराय एवढा निरोप जर देवाकडे दिला तर काय होईल? तुकोबराय म्हणतात सांगू काय होईल? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे ऐसे कराने रवन, तुका म्हणे ऐसे कराने रवन, तुका म्हणे ऐसी कराने रवाना, तुका म्हणे ऐसी कराने रवाना. मग तो रक्षण करेल माझे, मग तो रक्षण करेल माझे. तुम्ही संत
निरवनी मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा पार सांगा देवा तुकोबराय म्हणतात तुम्ही फक्त एवढं काम करा माझी निरवणी त्या भगवान परमात्म्यापर्यंत न्या. तुकोबरांचा कॉन्फिडन्स बघा. तुकोबराय म्हणतात माझा एवढा निरोप देवाला द्या. माझा निरोप जर देवापर्यंत पोहोचला तर देव माझ्या रक्षणाकरता आल्याशिवाय राहणार नाही. याला कॉन्फिडन्स म्हणतात. हाच कॉन्फिडन्स होता आमच्या लोकमान्य टिळकांकडे. लोकमान्य टिळक जर पेपर लिहायला बसलेत तर पेपर लिहित असताना जर लिहिलेलं असलं 8 पैकी 5 सोडवा तर लोकमान्य टिळक 8 पैकी 8 सोडवायचे ब्रॅकेटमध्ये लिहून द्यायचे कुठलेही पास चेक करून घ्या. याला कॉन्फिडन्स म्हणतात. असाच कॉन्फिडन्स आमच्या माऊली ज्ञानोबारांकडे. पैठणला शुद्धीपत्र आणण्याकरता ज्या वेळेस गेलेत त्यावेळेस तिथल्या काही लोकांनी म्हटलं तुझं नाव ज्ञान आहे तर या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे. सांग तू बोलतो तसा रेडा बोलू शकतो का? कॉन्फिडन्स कशाला म्हणतात ऐका. आत्मविश्वास काय. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात तो का बोलणार नाही? तोही बोलेल. मग बोलेल रेडा? हो बोलेल. बोलून दाखव वेद. बोलून दाखव वेद एवढं म्हटल्यावर माऊली ज्ञानोबाराय थांबले नाही. माऊली ज्ञानोबारांचा कॉन्फिडन्स बघा. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात सांगा कुठला वेद बोलवून दाखव. सर्व मंडळी म्हणू लागली सर्वात अवघड वेद आहे कुठला? ऋग्वेद. ऋग्वेद बोलून दाखवा. माऊली ज्ञानोबारांचा कॉन्फिडन्स बघा. माऊली ज्ञानोबारांनी जसं त्या रेड्याच्या मस्तकावर हस्तकमल म्हणजे हात ठेवला तर रेडा ऋग्वेद या पद्धतीनं बोलू लागला. एवढा स्वच्छ पद्धतीनं बोलू लागला की तिथे उपस्थित असणारी सर्व ब्रह्मवृंद हे घरी जाऊन आपल्या वया घेऊन आलेत आणि चेक करू लागलेत आपल्या वयातले जे श्लोक आहेत ते बरोबर आहेत की नाही. याला कॉन्फिडन्स म्हणतात. तसं तुकोबराय आजच्या शेवटच्या चरणामध्ये तुम्ही आम्हाला आत्मविश्वास देतात. अरे तुम्ही फक्त देवापर्यंत निरोप ठेवा. निरोप हा फार सांगा देवा. आणि देवाला जर निरोप दिला तर मग तो रक्षण करील माझे. तो भगवान परमात्मा माझं रक्षण करण्याकरता आल्याशिवाय राहणार नाही. फक्त 1 पाऊल आम्हाला त्या भगवान परमात्म्याकडे जावं लागेल. भगवान परमात्मा 10 पाऊल टाकत आमच्याकडे येईल. एक जगाच्या पाठीवर पहिलं रक्षण करणारं कोण असेल तर देव आहे. दुसरं रक्षण करणारं कोण असेल तर संत आहेत. आणि तिसरं रक्षण करणारं कोण असेल तर मायबाप आहेत. अशी बरीच लोक आहेत जी संतांना देवाला मानत नाही. नका मानू. पण कमीत कमी तुमच्या घरात जे मायबाप आहेत ना त्यांची सेवा करा. आयुष्यभर हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून आयुष्यभर आपला सांभाळणे आपलं रक्षण जे करतात त्यांना मायबाप म्हणतात. काय म्हणतात? आणि म्हणून त्या आईची सेवा त्या बापाची सेवा आमच्याकडनं झाली पाहिजे. कारण ते रक्षण तेच करणार आहेत आमचं. आणि एकदा आई गेली की मग तो म्हणतो का गेली कशा करता गेली. कशा करता गेली? आई गेल्यावर कळते आणि आई बनल्यावर आई काय ते कळते. तोपर्यंत आई कळत नाही. मग जोपर्यंत आई आहे ना तिला सांभाळा. सोपं सांगू का? आज कुत्र सांभाळायला जेवढा खर्च आहे ना मायबाप तेवढं मायबाप सांभाळायला देखील खर्च नाही. पण सांगू कुत्र्याला किती चांगलं सांभाळा आणि कुत्र्याला किती जीव लावा एक दिवस तो कुत्रा चावल्याशिवाय मरणार नाही. मायबापाला किती त्रास द्या आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. त्याला मायबाप म्हणतात. आणि म्हणून त्या मायबापाची सेवा करा. आईला काही लागत नाही हो. आईचं एकुलतं एक पोरग जर दिवसातून डोळ्यापुरत दिसलं नाही तर तीच आई म्हणते कुठं गेला असेल माळच बाळ. अनेक बोलण्यासारखं आहे पण शेवटी आपल्याला मर्यादा आहे. त्या मर्यादेचं उल्लंघन करणं मला तरी योग्य वाटत नाही. या ज्ञान मायबापाची सेवा करा. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितर येता या सेवेसी किर शरीर लोन कीजे. कोणी एका भल्या माणसानं मला विचारलं म्हणले महाराज कीर्तनात तुम्ही सर्व सांगितलं. बर महाराज तुम्ही कीर्तनात सर्व सांगितलं पण तुम्ही एक गोष्ट नाही सांगितली. काय? महाराज सुखी कसं व्हायचं ते तुम्ही नाही सांगितलं. कीर्तनात सर्व सांगितलं. म्हटलं ऐका. सुखी होण्याकरता कोणी रोजा ठेवला. सुखी होण्याकरता कोणी उपवास ठेवला. सुखी होण्याकरता कोणी श्रावण ठेवले. पण सुखी तोच झाला ज्यानं आपले मायबाप घरात ठेवले. मायबाप घरात ठेवा. सुखाचे दिवस तुमच्या आल्याशिवाय राहणार नाही. दारात गाय आणि घरात ज्याचं असेल माय त्याचं जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तेवढं आपण केलं पाहिजे. आणि जर एवढं सांगूनही एवढं दीड तासापासून बोंबलून तुम्हाला सांगतोय अंतकरणाचा टाहो पडून आणि जर तुम्हाला हे कळत नसेल तर मग त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात. काय म्हणतात? हे जरी नाही काल म्हणत नाही आणि मी पिंगडा फिम पण नाही. पण त्यांची इच्छा आहे. चला त्या निमित्तानं का होईना खरं सांगू का या निमित्तानं का होईना आज आमची तरुण पिढी कीर्तनाकडे आली ना म्हणून मानावे तेवढे धन्यवाद कमी आमचे फेम महाराजांचे. आणि म्हणून एकदा टाळी वाजव. तुमची इच्छा आहे म्हणून टाळी. पण जोपर्यंत तुमची टाळी वाजणार नाही तोपर्यंत पिंगडा होणार नाही.
मग पिंगडा लंगडा झाल्याशिवाय राहणार नाही. टाळी टाळी हा 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 टाळींचा आवाज आला पाहिजे. हा मागचे तुम्ही नवरदेवाचे बाप आहे का? कर ना हात वरती. हात 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 हा हो. हे दारी नाही काल तरी दुसरा येईल. हे दारी नाही काल हे दारी नाही काल मग दुसरा येईल. हे दारी नाही काल हो. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दने आपले काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा माधोरे बोल बोल तो देखा. पिंगळा माधोरे पिंगळा माधोरे बोल बोल तो देखा. पिंगळा माधोरी वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. बोले दादा वर्तमान लटकेन बोलो आम्ही वर्तमान कोटी. लटकन बोला आम्ही वर्तमान कोटे. लटकेन बोलो आम्ही वर्तमान कोटी. लटकन बोला आम्ही वर्तमान हो कोटे. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. वर्तमान कोटे. लटकेन बोलो आम्ही वर्तमान कोटी. लटकन बोला आम्ही वर्तमान कोटे. पिंगागबाई पिंगाग पिंगागबाई पिंगाग. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा ग. अवघा अवघा दांगड दिंगाग. अवघा दांगड दिंगाग. अवघा दांगड दिंगाग. अवघा दांगड दिंगाग. अवघा धांगड दिंगा ग. अवघा धांगड दिंगा ग. अवघा धांगड दिंगा ग. अवघा धांगड दिंगा ग. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. मोह महिषासुर मर्दाना लागोनी. मोह महिषासुर मर्दाना लागोनी. ओह महिषासुर मर्दाना लागोनी. ओह महिषासुर मर्दाना लागोनी. विविध तापाची करावया दाडणी. विविध तापाची करावया दाडणी. तापाची करावया जाडणी. विविध तापाची करावया जाडणी. भक्ताला तू पावासी निर्वाणी. भक्ताला की तू पावसी निर्वाणे. भक्ताला तू पावासी निर्वाणी. भक्ताला की तू पावसी निर्वाणे. आईचा जोगवा जोगवा मागे. आईचा जोगवा जोगवा मागे. आईचा दोघवा दोघवा मागे. आईचा दोघवा दोघवा मागे. पिंगळा माघारी सोनी बोलत देखा. पिंगळा माघारी. पिंगळा माधोरे बोल बोले तो देखा. पिंगळा माधोरे पिंगळा माघारी बोले बोलत देखा. पिंगळा माघारी. पिंगळा माधोरे बोल बोले तो देखा. पिंगळा माधोरे कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली तुका. जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा यथामती येत अवकाश. माऊली ज्ञानोबारांनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ओघाओघामध्ये तुमचे 10-15 मिनिटं मी जास्त घेतली त्याबद्दल क्षमा असावी. पुनश्च एकदा एकच सांगतो. जाता जाता भगवंताची सेवा करा. साधू संतांची सेवा करा. आई वडिलांची सेवा करा. तुमच्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमी तुम्हाला पडणार नाही. आज गायकवाड परिवार आमच्याकरता एक आदर्श कुटुंब आहे की आई निघून गेल्यानंतर सुद्धा आज ती आईची सेवा होते. त्यात आमचे दादा असतील, त्यात आमचे सुनील दादा असतील, यांच्या
अट्टहासानं झालेला हा एक दिवसाचा उत्सव, त्या आईच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलो. त्या आईला भगवान परमात्मा चिर शांती देव, स्वतःच्या जागेवर स्वतःच्या चरणाजवळ जागा देव, एवढंच सांगतो या ठिकाणी सांगतो. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरांच्या चरणी अर्पण करून थांबतो. विठ्ठल जय जय.